नमस्कार, मी जान्हवी पाटील. मी आज तुम्हाला डिव्हिजनचं एक्झाम्पल आपल्या अबॅकस कीटवर सॉल्व्ह करून दाखवणार आहे. स्टेप बाय स्टेप सगळे एक्झाम्पल मी एक्सप्लेन करणार आहे आणि बघणार आहे त्याचं आन्सर काय येतं ते. ओके, आपण 4 डिजिटचं आपलं एक्झाम्पल आहे. मी सगळे एक्झाम्पल आपल्या अबॅकस कीटवर एक्सप्लेन करणार आहे. तुम्ही पण तुमच्या अबॅकस कीटवर हे एक्झाम्पल मी ज्या स्टेपने सॉल्व्ह करते त्या स्टेपने तुम्ही पण सॉल्व्ह करा, म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की आपल्या अबॅकस कीटवर डिव्हिजनचं एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं ते. छोटं असो किंवा मोठं, पण ते एक्झाम्पल नक्की तुम्हाला जमणार आपल्या अबॅकस कीटवर सॉल्व्ह करायला. ओके, मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की डिव्हिजन आपल्या अबॅकस कीटवर कसं सॉल्व्ह करायचं ते. ओके, आपलं आता फर्स्ट एक्झाम्पल आहे 4640 डिवाइडेड बाय 4. हे आपलं एक्झाम्पल आहे. 4640 आपल्याला आपल्या अबॅकस कीटवर ऍड करायचे आहे. इकडे आपला 0 आहे. ओके, 464 इकडे 0 आपला आलेला आहे. ओके, 4 ने आपल्याला डिव्हिजन करायचं आहे. तर 4 च्या टेबल मध्ये नंबर येतात का, तर बिग नंबर आहे. डायरेक्ट डिव्हिजन पॉसिबल नाही, म्हणून आपण 1 नंबरने डिव्हिजन करणार आहोत. 1 रॉडने आपल्याला डिव्हिजन करायचं आहे. फर्स्ट रॉड मध्ये किती बीट आहेत आपले, तर हे 4 आहेत, म्हणजे 40 आहेत. ओके, मग आपण 40, तर 4 च्या टेबल मध्ये 40 येतात का, तर 4 च्या टेबल मध्ये 40 येतात. 4 10 जा 40, डायरेक्ट डिव्हिजन पॉसिबल आहे. मग 10 आपण ऍड करून घेऊया. हा 1 आणि हा 0, 10 आपले ऍड झालेले आहेत. आपण 40 लेस करूया. ओके, 40 आपण लेस केलेले आहेत. आता आपल्याकडे किती बीट आहेत, हे 6 आहेत, म्हणजे 2 बीट झाले. तर 60 आणि हे 4 आहेत, पण 64 पॉसिबल नाही. 64 हा बिग नंबर आहे, म्हणून 4 च्या टेबल मध्ये 6 येतात, 60 येतात, पण डायरेक्ट डिव्हिजन पॉसिबल नाही. 60 बिग नंबर आहे. मग काय करायचं, 60 पेक्षा स्मॉल नंबर घ्यायचा. 60 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येतो 4 च्या टेबल मध्ये, तर 4 10 जा 40. मग 10 आपण ऍड करून घेऊया आणि लेस आपल्याला 40 करायचे. लेस 40 करायला आपण लेस काय 50 and 10, म्हणजे आपले लेस 50 झालेले आहेत. आपण बिग स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज केलेला आहे. आता आपल्याकडे किती बीट राहिलेले आहेत, हे 2 आणि हे 4, म्हणजे 24. तर 4 च्या टेबल मध्ये 24 येतात का, तर 4 च्या टेबल मध्ये 24 येतात. डायरेक्ट डिव्हिजन पॉसिबल आहे. 4 कितीचा, 4 6 जा 24. मग 6 आपण ऍड करून घेऊया आणि लेस आपल्याला 24 करायचे. लेस 24 केले, पण इकडे आपल्या रिमेनिंग 0 लावलेला आहे. मग कुठल्याही नंबरने 0 ला डिव्हिजन केल्यास आन्सर आपलं 0च येतं, म्हणून इकडे आपले 0 ऍड झालेले आहेत. ओके, आपला आन्सर आलेला आहे. आन्सर किती आहे आपलं 1160. हे आपलं आन्सर आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाऊन केलेलं आहे. अबॅकस क्लिअर केलं आपण. ओके, हेही एक्झाम्पल मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. असंच आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 2352 डिवाइडेड बाय 2. हे आपलं एक्झाम्पल आहे. 2352 आपण आपल्या अबॅकस कीटवर ऍड करून घेऊया. आपण ऍड केलेले आहे. 2 ने आपल्याला या नंबरला डिव्हिजन करायचं आहे. तर आपण कसे डिव्हिजन करणार आहे, 1 रॉडने. म्हणजे हे किती आहे 20, 23 आहेत हे, पण 23 2 च्या टेबल मध्ये येत नाही, म्हणजे बिग नंबर झाला, म्हणून स्मॉल नंबर घेण्यासाठी आपण फर्स्ट रॉड कडे येतोय. फर्स्ट रॉड मध्ये सिंगल रॉड किती आहे 20 आहे. मग 2 च्या टेबल मध्ये 20 आहेत का, तर 2 च्या टेबल मध्ये 20 येतात. 2 10 जा 20, डायरेक्ट डिव्हिजन पॉसिबल आहे. 10 आपण ऍड केलेले आहेत आणि लेस आपल्याला 20 करायचे आहेत. लेस आपण 20 केलेले आहेत. आता आपल्याकडे किती आहे 3, 35 तर पॉसिबल नाही, म्हणून आपण फर्स्ट रॉड घेतोय 30. तर 30 येतात का, 2 च्या टेबल मध्ये बिग नंबर झाला, खूप बिग नंबर झाला, म्हणून आपण परत काय करणार आहोत 2 10 जा 20. मग 10 आपल्याला ऍड करायचे आहे आणि लेस आपल्याला 20 करायचे आहे. लेस आपण 20 केलेले आहेत. आता इथे स्मॉल नंबर झालेला आहे. 1 आणि 5 15 राहिलेले आहेत आपल्याकडे. तर 2 च्या टेबल मध्ये 15 येतात का, तर 2 च्या टेबल मध्ये 15 येत नाही. मग काय करायचं, तर स्मॉल नंबर घ्यायचा. 15 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येतो 2 च्या टेबल मध्ये 14. 2 7
आहेत. लेस 10 केले पण लेस 4 करायला बिट अवेलेबल नाही, म्हणून लेस 4 चा फॉर्म्युला लेस 5 ऍड 1. ओके, ऍड 1 आपले झालेले आहेत, म्हणजे आपण स्मॉल फ्रॅक्शन यूज केलेला आहे ऍड 4 चा. आता आपल्याकडे किती बिट राहिलेले आहेत, तर हे 12. तर 2 च्या टेबल मध्ये 12 येतात का, तर येतात. 2 6 जा 12. मग 6 आपण ऍड करून घेऊया आणि लेस आपल्याला 12 करायचे. इकडे आपले 0 आलेले आहेत. हे आपलं आन्सर आहे. आन्सर किती आहे आपलं 1176. हे आपलं आन्सर आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर. अबॅकस क्लिअर केला आपण. ओके, आजचे दोन्ही एक्झाम्पल मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करून दाखवलेले आहे. डिव्हिजनचं एक्झाम्पल होतं. तुम्ही हे एक्झाम्पल जर माझ्यासोबत सॉल्व्ह नसेल केले तर तुम्ही नक्की आता आपली व्हिडिओ संपल्यावर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला आपल्या अबॅकस किटवर डिव्हिजन कसं सॉल्व्ह करायचं ते नक्की समजेल. ओके, तुम्ही नक्की एक्झाम्पल आपल्या अबॅकस किटवर सॉल्व्ह करून बघा.